नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये युनिकॉर्नेटच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. हा कुठल्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. तर चला करूयात संपूर्ण व्हिडिओला सुरुवात. कॉर्नेटो ब्रँडचा शोध 1959 मध्ये इटलीतील नेपल्स येथे फ्रान्सिडा बंधूंनी लावला होता, जेणेकरून आईस्क्रीममुळे कोण ओले होण्याची समस्या सोडवता येईल. या शोधात शंकूच्या आत तेल, साखर आणि चॉकलेटचा अडथळा होता. युनिलिव्हरने 1976 मध्ये पेटंट मिळवले आणि जागतिक स्तरावर उत्पादन लॉन्च केले. आणि युनिकॉर्नेटो हे या क्षेत्रातील एक आधुनिक बहुतेकदा परिकथा थीम असलेले उत्पादन आहे. जसे की 2020 च्या उन्हाळ्याच्या तुर्कीमध्ये लॉन्च केले गेले. तर यामध्ये कॉर्नेटोचा इतिहास कशाबद्दल आहे ते पाहूयात. 1959 इटालियन आईस्क्रीम उत्पादक स्पिका आणि मारिओ फॅसेंडा यांनी कॉर्नेटोचा शोध लावला. ओल्या शंकूच्या समस्येवर मात करून आलेला बाजूस तेल, साखर आणि चॉकलेटचा लेप लावला. 1976 युनिलिव्हरने पेटंट मिळवले आणि इटलीतील अलिंझा आणि UK मधील वालन्ससह विविध उपकंपन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाचे मार्केटिंग सुरू केले. यानंतर 2020 मध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका परिकथेतील थीमसह तुर्कीमध्ये एक विशिष्ट युनिकॉर्नेटो उत्पादन लॉन्च करण्यात आले. यानंतर 2024 मध्ये युनिलिव्हरने 2025 च्या अखेरीस कॉर्नेटोसह त्यांचे आईस्क्रीम ब्रँड बंद करण्याची घोषणा केली. युनिकॉर्नेटो उत्पादने कशा प्रकारे ते पाहूयात. तर युनिकॉर्नेटो तुर्कीमध्ये 2020 मध्ये एका सर्जनशील जाहिरातीत मोहिमेसह लॉन्च केलेले एक परिकथा थीम असलेले उत्पादन. यामध्ये क्वालिटी वॉलचे युनिकॉर्नेटो हे भारतामध्ये आहे. भारतात कॉर्नेटो लाईन्सचा भाग म्हणून विकले जाणारे प्रालिन, स्प्रिंकल्स आणि व्हाईट चॉकलेट डिस्कसह एक क्रीमी बेरी मिष्टान्न आहे. युनिकॉर्नेटो US मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि रंगीत चॉकलेट लेपित धान्यांसह मार्शमॅलो आणि कॉटन कँडीच्या चवीचे बर्फाचे मिठाई. तर अशा प्रकारे तुम्ही युनिकॉर्नेटोची जी काही हिस्ट्री आहे, जी सुरुवात आहे, ती सुरुवात तुम्ही पाहिलीच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.